नमस्कार मित्र सोनी. आपला ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलना आजना विषय प्रेरणादायी प्रसंग पारजन महाराजांच्या आठवणीतलं कीर्तन दखा. एक विषय महत्त्वाना म्हणजे वनावलले आदरणीय नाना गुरुजी 20, 25, 30 वर्ष जे आहे ना सप्ताह आयोजन करा ना त्यासनं भजनी मंडळ आयोजन करायनं आणि खूप मोठा मोठा कीर्तनकार या कीर्तनमा या सप्ताहमा कीर्तन करेल यासनी. आणि मी तुम्हाला महत्त्वाना विषय सांगस की जसं आदरणीय नानासो संभाजी रामन पाटील यासनं जे ट्रस्ट आहे तापी परिसर विठ्ठलधाम ट्रस्ट यांना अंतर्गत जे विद्यालय संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय यांना मला 7वी ते 10वी एज्युकेशन शिक्षण पूर्ण व्हायले आणि त्यातला शिक्षकसनी वारकरी संप्रदाय खूप आमना अंतर्मनमा टाकेले खूप मनतून शिकाडेले ते पण नाना गुरुजीन त्या ज्या सप्ताहानं आयोजन करणार भजनी मंडळ आणि त्यासनं जे आयोजन हे मागलं 14 वर्ष मी तडे कीर्तने ऐकलेत. कमीत कमी 70-80 कीर्तने ऐकलेत मी. तुमले महत्त्वाना विषय सांगस की दखा मी शिक्षक वैनू मागला 9 वर्ष जाना मी सहकार विद्या मंदिर बुलढाणामा शिक्षक आहे आणि मला शिक्षक बनासाठी खूप लोकेस पण प्रेरणा भेटले. त्यांना मला खास व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पारसजन महाराज. दखा शाळातून प्रेरणा त्यानंतर सप्ताह प्रत्येक वर्ष सप्ताह आम्ही दाखला राहतो 7वी 8वीले गावमा सकाळमा आम्ही प्रभात फेरी काढूत. तर टाईम होता आता थोडा बाहेरगाव युगत मग बिजी वैगूत. एकदा तुमले प्रसंग सांगस मी की मी 12वी नंतर पार्ट टाइम जॉब बी करू आणि मन FY SY एज्युकेशन बी करायन. तू सकाळ 7ले जावानं 2-3 लेक्चर कॉलेजना ऐकाना त्यानंतर 9 वाजता दुकानावर कामले हजर संध्याकाळी 7ले तरी निघाणं 8:30ले घर असा मला संघर्ष चालू होता. आणि मला खूप मोठं वाटे की हा मी कॉलेज बी करायनो मी पार्ट टाइम जॉब बी करायनो असं मला वाटे. आणि जसं ग्रामीण भागना विद्यार्थी राहताना आपल्या माहीत राहत नाही पुढे काय करणं आहे पुढे काय करणं आहे कुठे जाणं आहे काय बनणं काही माहीत राहत नाही. कीर्तन बाकी मी 100, 80, 70% नाही 200% म्हणतून ऐकू. प्रत्येक दृष्टांत अध्यात्माने मला पहिल्यापासून आवड होती. आणि असंच एकदा आदरणीय पारसजन महाराजासनं कीर्तन आयोजन व्हायला होतं वनावळा सप्ताहमा आणि त्यासनी प्रसंग सांगावा होता. कीर्तन सुरू असताना आपल्या माहिती प्रत्येक कीर्तनकार काही ना काही डेली लाईफना रिअल लाईफना अनुभव सांगतस. महाराजासनी सांग की मी जैन मारवाडी आहे. लोकल ऑर्डर मारायला काय काम नाही गरज आहे मारले काय यानी गरज आहे. पण दखा त्यासनी रिअल लाईफना प्रसंग सांगा की मी दिनले कॉलेज करू आणि रातले मी कीर्तन प्रशिक्षण लिहू. आणि मी जर स्टोरी ऐकी त्याने सांगा की मी MA BEdनं शिक्षण पूर्ण कर आणि मी रातले कीर्तन प्रशिक्षण आई गोष्टीला खूप वर्ष वैग्यात. मी काल दिन आदरणीय महाराजांशी बात करी त्याला प्रसंग सांगा की महाराज मला शिक्षक व्हासाठी खूप गोष्टी कारणीभूत आहेत आणि त्यांना महत्त्वानं तुमनं ते कीर्तन बी मला याद होतं. म्हटलं महाराज एवढा प्रसिद्ध व्यक्तिमत्व यासनी दिनले कॉलेज आणि रातले शिक्षण करेल कीर्तन ते जर ऐकना मना संघर्ष मला खूप छोटा वाटना. आणि मी तठे ग्रो पकडा की MA BEd काय रास. महाराज जर BEd करू शकतस कीर्तनी सेवा बी करू शकतस तर मी का नाही. धीरे धीरे मला चान्स भेटत गया चांगला मित्र परिवार भेटत गया मार्गदर्शन करणारा भेटत गयात आणि मी पण घरतून 1 रुपया न लेता सरकारने स्कॉलरशिप त्यानंतर आदरणीय कैला देवरे सर यासनी मार्गदर्शन करणे आमंत्रणले नवलभाऊ प्रतिष्ठाननं कॉलेज मान मी 1 वर्षनं BEd कंप्लीट करव. नंतर लोकमत मी 7वीपासून वाची राहन तू त्यामुळे जाहिराती आहेत बुधवार आणि शनिवारले त्या जाहिराती माहीन नरडाणाले 1 वर्ष टीचरना जॉब करा बुलढाणाने जाहिरात होणी आणि बुलढाणाला शिक्षक म्हणे निवडून. मला जे शिक्षण मला पालकसले विनंती आहे ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलला सगळ्या श्रोतासले विनंती आहे कीर्तन म्हणतून ऐका. सांगता नाही येस कधी तुम्हाला लाईफनं सोनं होई जाई. आणि मी आज जो शिक्षक म्हणेनी आहे या नामा संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय आणि पारसजन महाराज यासनं कीर्तनना खूप मोठा हात आहे. त्यामुळे आज व्हिडिओ त्यासाठी धन्यवाद.